ते दादाच्यांचं गोंधळ ते दादा जर कामावर निघून गेले दादाने थोडीशी घेतली आणि घरी आले की मग काय दोघांचा गोंधळ चालू त्या दोघांच्या गोंधळाला काही कारण लागत नाही तो झाला नवरा बायकोचा गोंधळ आणि नवरा बायकोचा गोंधळ झाल्यानंतर गोंधळ पुन्हा चालू होतो माहिती सासू सुनाचा बिशुम नाही सासू सुनाचा गोंधळ म्हणजे काय किरकोळ गोंधळ असतं का अहो त्यांचा गोंधळ कशावर नव्हतं माहितीये का त्यांच्या गोंधळाला काही मोठं कारण लागत नाही एकीला बघत असतं जे मराठी आणि एकीला बघत स्टार दोघींचा गोंधळाचा चालू कशावर नव्हतं माहितीये का टीव्हीच्या रिमोट वरून त्याला म्हणायचं दोघीचा गोंधळ आणि सासू सुना जर गोंधळ जर चालू झाला एकदा ना का सासू तिकडून जर वरडले ना सुनबाई स्टेशन पर्यंत पळत खाली रिक्षा धरून त्याला म्हणायचं सासू सुनाचा गोंधळ घरामध्ये गोंधळ दारात गोंधळ संसारात गोंधळ प्रपंचामध्ये गोंधळ आणि लॉकडाऊन पडलं होतं तेव्हा केवढा मोठा गोंधळ झाला होता सगळी पळापळी झाली त्याला म्हणायचा देवाचा गुपित त्याला घरामध्ये गोंधळ दारात गोंधळ संसारात गोंधळ प्रपंचामध्ये गोंधळ जिकडे जाईल तिकडे गोंधळ आहे म्हणून तो सगळा पाठीमागचा तो सावळा गोंधळ बरं का तो गोंधळ तो सावळा गोंधळ आणि तो सगळा गोंधळ पाठीमागचा निघून जावा म्हणून कोण घालता असं नवरात्रीमध्ये आनंदाने गोंधळ कोण घालतं लग्नाचं जागरण गोंधळ त्याला म्हणायचा देवाचा गोंधळ का गोंधळ हा गोंधळ का आता बसणं चालू आहे का हा गोंधळ कधी बसणं चालू आहे पूर्वी पार बसणं चालू आहे आणि पहिला गोंधळ हा कुठल्या तरी ठिकाणी झाला असेल काय ना आजच पहिला गोंधळ भक्तांच्या दारामध्ये नाही ना पहिला गोंधळ कुठं तरी झाला असेल पहिला गोंधळ कुठं झाला काळा चौकीला आपला नाही ना आपला गोंधळ देवादिका मधला पहिला गोंधळ कुठे झाला माहितीये का गोंधळ स्वर्ग लोकांमध्ये ब्रह्म विष्णू महेश या तीन देवानी स्वर्ग लोकांमध्ये ब्रह्म विष्णू महेश या तीन देवानी आणि महेश शक्तीला होमामधून प्रकट करून घेतली आणि त्या दैत्याचं खंडन करण्यासाठी आई जगदंबेला त्या ठिकाणी प्रकट करून घेतली आणि प्रथम गोंधळ त्या स्वर्ग लोकांमध्ये ब्रह्म विष्णू महेश हे तीन गोंधळी झाले हे तीन गोंधळ हे ब्रह्म विष्णू महेश ते ब्रह्म विष्णू महेश जातीचे तीन गोंधळी झाले त्या ठिकाणी आई जगदंबा भवानीचा पहिला गोंधळ त्या दोघां ठिकाणी घातला स्वर्ग लोकांमध्ये पहिला गोंधळ झाला स्वर्ग लोकांमध्ये प्रथम गोंधळ झाल्यानंतर गोंधळ झाला दुसरा गोंधळ कुठल्या तरी ठिकाणी झाला असेल दुसरा गोंधळ म्हणजे कुठल्या ठिकाणी झाला दुसरा गोंधळ देहूंच्या तुकाराम महाराजांनी काय केलं त्या चंद्रभागीच्या तिने चंद्रासारखी कोर काढली चंद्रभागीच्या तिने चंद्रासारखी कोर केली देहाचा केला मृदुंग दगडाचे केले टाळ आम्ही गोंधळी गोंधळी अंबाबाईची गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गोंद्या गोपाळांच्या वेळी तुमच्या गोंधळाला येऊ धापद देऊ घालू असं करता करता त्या ठिकाणी दुसरा गोंधळ अंबाबाईचा झालेला आहे तिसरा गोंधळ कोणती झाला कुठल्या ठिकाणी अर्णवतीचे पाची पांडव आणि या पाची पांडवांनी तुळजापुरामध्ये आई भवानीचं एका रात्रीमध्ये मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी जगदंबा भवानीचा तिसरा गोंधळ झाला चौथा गोंधळ कोणी झाला कुठल्या ठिकाणी झाला स्वराज्य हिंदवी स्वराज्य संस्थापक जिजाऊ माते पोटी जन्मला हिरा आणि राजा शिवछत्रपती खरा ह्या शिवाजी महाराजांनी आई जगदंबा भवानीचा या प्रथम काळावरती जगदंबा भवानीचा गोंधळ घातलेला आहे गोंधळ झाला गोंधळ 4 आणि 5वा गोंधळ म्हणजे कुठला माहितीये का आज तुम्ही आम्ही जो गोंधळ घालतो हा 5वा गोंधळ पुन्हा हा गोंधळ मांडलेला आहे आई जगदंबा भवानी माता या भोळ्या भक्तांच्या दारामध्ये गोंधळासाठी आलेले आहे काय सांगते भोळ्या भक्ताला भक्ता तू भक्ती कर नियमाना आणि तुझ्या घरी देव बांधलेला बंदिवान देवी घरी म्हणले आळसाला तोटा नाही हे गोंधळ आई जगदंबा भवानी माता इति वाऱ्या परी आणि जाती वाऱ्या परी आणि जाऊन बसले त्या तुळजापुरी जाऊन बसली त्या कारले गावी आणि तिथून नजर करूया बसलेल्या बाळगोपाळांवरी जसं तुळजापुरामध्ये भवानीचं काकडा पाजळा तसं भोळ्या भक्तांच्या दारामध्ये काकडा पाजळा जे संजय दादा किरण कोण आहे चला या इकडे 5 जण बहीण आपली घ्या नाच काय भूमी दादा
दादा या चला आज तुमच्याकडे. आज तुमचा नंबर आहे काकडायला. नाटक करणार पाच जण. करणार. थोडं तुम्ही थोडं. शोधा. संजय या. विनोद या. संजय या. संजय तुम्ही या. तेवढं ते हेर ठेवा. हो वेटिंग में होल्ड. त्यांचा पॉज नाही आहे ना. हाँ वो 5 जन को नचाते लड़के लोग. तुम्ही आता एक 5 मिनिटं म्हटलं तरी चालेल. हाँ तुम लोग ब्रेक लेके चलेगा. थोड़ा देर बैठो.